रणजित सिंग जे आहेत ते सातत्याने महाविकास आघाडीवरती आरोप करतात म्हणजे तत्कालीन सरकारवरती. परवा त्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्री शिंदे त्यांना खोट्या गुन्ह्यात हे दाखल करून त्यांना अटक करण्याची देखील त्याच्यावर दबाव आहे. मला एक कळत नाही, एक आय एस अधिकारी आहे आणि त्याला भगोडा यांनी जाहीर केलेला होता, गायब झालेला होता. पण चांदीवाली आयोगाच्या समोर यांच्या वकिलांनी जो आपलं या परमवीर सिंगचं जे काही एक्सप्लेनेशन दिलं होतं, त्यांनी जेवढे काही आरोप लावले, ज्यांनी काही आरोप लावलेले होते त्या आरोपामध्ये त्यांनी वापस घेतलेले होते आरोप. आता ज्या चांदीवाली आयोगाच्या समोर, चांदीवाली कमिशनच्या समोर हा परमवीर सिंग त्या ठिकाणी बोलू शकला नाही. आता बोलायचे कारणं काय? आता पोपट सत्ता पक्षाचा झाला असेल असं चित्र आहे. पण राज्यामध्ये जे मूळ प्रश्न आहेत, शेतकऱ्यांची आत्महत्या आहे, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव नाही, नापिकी मोठ्या प्रमाणात आहे, यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, बेरोजगारांचे प्रश्न आहे. आता हे शिक्षक सेवक माझ्याजवळ आहेत, त्यांना आता सरकारने आमच्या दबावाखाली नोकऱ्या दिल्या, पण 16,000 रुपये देतात आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की किमान वेतनाची पण बुद्धी या सरकारमध्ये नाही. हे सरकार मतिमंद झालेलं आहे. त्याच्यामुळे या सरकारला कुठल्याही हालती सत्तेतून बाहेर काढणं हा आमचा धर्म आहे. तेव्हाच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा धर्म वाचेल. आज गुजरात धार्जनी जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, या सरकारला कुठल्याही परिस्थितीत जनतेच्या दरबारात जाऊन आम्ही हे काढू, अशा पद्धतीची भूमिका आहे. त्यामुळे हा परमवीर सिंग पोपट आता बनत असेल त्याच्यावर फार काही तुम्ही पण लक्ष घालू नका असं आमचं मत आहे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.